नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस ह्या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण गावाकडचं प्रेम ही सुंदर अशी गावरान कथा बघणार आहोत। शीतल झाडावर चढून कैऱ्या काढत होती। अंजी तिची मैत्रीण खाली उभारून तिला सांगत होती, अगं शीतले, तो पशा यायच्या आत लवकर चल, त्याच्यात तावडीत सापडलो तर मार मारल। शीतली अंजीला म्हणते, अगं गप, तो काय मारतोय मला, त्याची हाय काय तेवढी हिंमत। आणि थोड्या कैऱ्या काढते, गप्प बस जरा। तेवढ्यात पशा आणि राहुल येतो। त्या दोघींना बघून पशा तिथली काठी घेतो आणि म्हणतो, शीतले, तुझी हिंमत कशी झाली झाडावर चढून कैऱ्या काढायची? थांब, तुला आता दाखवतोच। राहुल पशाच्या पाठनं पळत असतो। अरे थांब की लेका, कुठं चाललास तू? धापा टाकत तो पशाला बोलतो, थांब रे बाबा, लई घाम फुटलाय, मी येतो, तू जा पुढं। पशा शीतलजवळ जातो आणि तिला म्हणतो, उतर झाडावरनं। म्हटलं नव तुला, उतर खाली, थांब तू, असं नाही ऐकणार, तुला आता दाखवतोच। शीतल पशाला सगळ्या रानातनं पळवते। अंजी राहुलजवळ जाते आणि त्याला बोलते, राहुल्या, जा की त्या पशाला थांबव, पक्की तो शीतलीच्या कसा तिच्या पाठी लागलाय, सांग की त्याला थांबायला, कुणी बघितलं तर काय म्हणेल। राहुल अंजीला बोलतो, अंजे, आता तो काय थांबायचा नाही, त्याला कितीही सांगितलं तरी ऐकायचा नाही तो। शेवटी पशा आणि शीतल दोघे सुद्धा पळून पळून थकतात। शीतलकडून पशा शेवटी कैऱ्या काढूनच घेतो। शीतलला खूप राग येतो। ती रागारागाने अंजीला घेऊन तिथून निघून जाते। दुसऱ्या दिवशी चौघे पण कॉलेजला जात असतात। एका टॅक्सीमध्ये बसतात। शीतल मुद्दामून जाऊन त्याच्या जागेवर बसते। पशा राहुलकडे बघत तिला ठोमणा मारतो, राहुल्या, आज कोणीतरी लय रागावले दिसते, नाकाचा शेंडा बघ कसा लाल झालाय। असं बोलून पशा राहुलला मोठ्याने टाळी देतो। शीतलला आणखीनच जास्त राग येतो। कॉलेज जवळ येतं तेव्हा सगळेजण खाली उतरतात आणि कॉलेजला जातात। कॉलेजमध्ये एक मुलगा शीतलची छेड काढतो तेव्हा अंजी पळत पळत जाते आणि पशाला सांगते की, पशा चल लवकर, बघ तिथे एका मुलानं शीतलची छेड काढली। पशाला खूप राग येतो आणि तो पळत पळत जातो आणि त्या मुलग्याची कॉलर पकडतो आणि बोलतो, तुझी हिंमत कशी झाली शीतलीची छेड काढायची? त्यावर तो मुलगा बोलतो की, तुला काय करायचं आहे, तुझी ती कोण लागते, तुला एवढा त्रास व्हायला? तेव्हा पशा त्या मुलग्याला बोलतो की, शीतली फक्त माझी हाय, कोणी सुद्धा तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही। शीतलला पशाचा खूप राग येतो तेव्हा ती काहीच बोलत नाही। जेव्हा ते सगळेजण घरी येतात त्यावेळेस शीतल पशाला, अंजीला, राहुलला काही न बोलता तशीच घरी निघून जाते। शीतल बऱ्याच वेळा पशाच्या समोरून जायची, पण पशाशी ती बोलायचं बंद करते। पशा आणि राहुल अंजीला गाठतात आणि पशा अंजीला विचारतो, तिला काय झालं एवढं माझ्याशी न बोलायला, तिला सांग मी बोलावलं हाय म्हणून। राहुल आणि अंजी दोघे पण शीतलला बोलवायला जातात। अंजी शीतलजवळ जाते आणि शीतलला बोलते, शीतले, तुला पशानं बोलवले। शीतल अंजीला बोलते, काय काम हाय त्याचं माझ्याकडं, त्याला सांग मला नाही यायचं आहे म्हणून। कसं बसं करून राहुल आणि अंजी शीतलला मनवतात आणि पशाकडे घेऊन जातात। शीतल आणि पशा जेव्हा भेटतात तेव्हा शीतल त्याला बोलते की, काय काम हाय, कशाला मला बोलवलं? तेव्हा पशा तिला बोलतो की, शीतले, तू मला लय आवडतीस, माझ्याशी लग्न करणार काय? शीतलला पशाचा खूप राग येतो आणि शीतल पशाच्या कानाखाली मारते आणि तिथून निघून जाते। शीतल आणि पशा दोघे पण एकमेकांना बरेच दिवस भेटत नाहीत। त्या दरम्यान शीतलला पशावरच्या प्रेमाची जाणीव होते। शीतल राहुलला सांगते की, पशाला घेऊन रानातल्या झाडाजवळ ये। शीतल आणि अंजी दोघे सुद्धा रानात जातात। राहुल पशाला घेऊन रानात येतो। शीतल पशाला बोलते, पशा, मला माफ कर, मी उगाच तुला मारलं, माझं सुद्धा तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे, तू करशील माझ्याशी लग्न? पशाला तिचं हे बोलणं ऐकून खूप आनंद होतो। राहुल आणि अंजीला सुद्धा खूप आनंद होतो। शीतल आणि पशाचं तर जुळतंच, त्याचसोबत राहुल आणि अंजीचं सुद्धा एकमेकांवर खूप प्रेम होतं। शीतल आणि पशाला जवळ आणता आणता राहुल आणि अंजी केव्हा प्रेमात पडले हे त्यांना समजलंच नाही।
पशा आणि शीतल दोघे पण घरी जाऊन आईबाबांना सांगतात की आमचं दोघांचं एकमेकांवर लय प्रेम आहे आणि आम्हा दोघांनी सुद्धा लग्न करायचं आहे. तेव्हा त्या दोघांच्या सुद्धा आई वडिलांना ही दोन टोकं जुळली कशी याचं खूप आश्चर्य वाटतं. दोघांचे सुद्धा आई वडील त्यांच्या लग्नाला होकार देतात आणि संपूर्ण गावासमोर त्या दोघांचं थाटामाटात लग्न करून देतात आणि अशा प्रकारे त्या दोघांचं लग्न होतं. अंजय आणि राहुलच्या सुद्धा घरी सांगून त्या दोघांची सुद्धा शीतल आणि पशा लग्न करून देतात. आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.